नमस्कार दर्शकों, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, आपको बता दूं कि आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने जो है मीराबांजा शहर का दौरा किया और दौरा करने की वजह थी कि शहर में जो है इतने अथक प्रयास के बाद भी जो है शहर जो खड्डा मुक्त नहीं हो पा रहे, जिसके चलते उन्होंने सारे अधिकारियों की क्लास लगा दी और उनको एक अल्टीमेटम भी दे दिया आखिर का। और साथ ही साथ जो है वो इस मीराबांजा शहर के लिए एक अनोखी सौगात लेकर आए, जिसके चलते उन्होंने आज एक पत्रकार परिषद मीराबांजा मुख्यालय में आयोजित की। इस बार प्रथम इसका विशेष मुद्दा ये था कि इस शहर को 377 बेड वाली एक अति आधुनिक सरकारी अस्पताल मिलेगी, जिसकी जो है घोषणा यहाँ पर अधिकारिक तौर पर जो प्रताप सरनाईक ने की है। और किस तरीके की ये अस्पताल बनेगी, कितने मंजिल की बनेगी, इसमें लागत क्या होगी, मनपा का खर्चा क्या होगा और इसको आगे किस तरीके से चलाया जाएगा, इस बारे में पूरी जानकारी जो है उन्होंने पत्रकारों के समक्ष रखी। तो आइए रूबरू होते हैं उस पत्रकार परिषद से और जानते हैं कि शहर को जो नई आधुनिक अस्पताल मिलने वाली है वो किस तरीके की होगी। तो विषय आता संपलेला आहे, परंतु आजचं पत्रकार परिषद खास करून आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी घेतोय। याचं कारण असं आहे, मीरा भाईंदर महापालिकेला एक मोठी देण आम्ही देतोय। महापालिकेच्या माध्यमातून 377 बेडचं एक हॉस्पिटल, ग्राउंड प्लस 13 म्हणजे 14 माळ्याचं हॉस्पिटल, हे काम आता जागेवर चालू आम्ही केलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टींमुळे आणि डेव्हलपरनं नकारार्थी मान फिरवली होती, त्यामुळे ते हॉस्पिटलचं काम काही होऊ शकलं नव्हतं। परंतु आता माननीय आयुक्तांनी त्यांचे नकाशे मंजूर केलेत आणि आता जागेवर ते काम चालू होऊन पुढल्या 3 वर्षामध्ये ती इमारत महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च न करता, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण लता मंगेशकर नाट्यगृह बनवून घेतलं तशाच पद्धतीनं ही आपण साधारणतः 2 लाख फुटाची, शिंदे साहेब 2 लाख फूट होतं ना टोटल, म्हणजे जवळजवळ 3.5 लाख फूट, 3.5 लाख फुटाची ही जी इमारत आहे ग्राउंड प्लस 13 म्हणजे 14 माळ्याची आम्ही बनवतोय। आणि त्याचं सगळं ब्रोशर तुमच्याकडे आलं का सगळं? त्याचे प्लॅन वगैरे तुमच्याकडे केलेलं आहे। प्रामुख्यानं मल्टी स्पेशालिस्ट हे असलेलं ठाणे जिल्ह्यातलं किंवा एमएमआर क्षेत्रातलं पहिलं हॉस्पिटल आहे, जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी जे सुविधा जर तुम्ही बघितल्या पॅरामेडिकल का किती 300 जनरल बेड, 55 आयसीयू बेड, 22 इमर्जन्सी बेड, अशा पद्धतीने 377 बेडचं हॉस्पिटल आहे। ब्रोशरमध्ये सगळं आहे, ते ब्रोशरच तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहे। आणि महानगरपालिकेचा ह्यामध्ये एकही रुपया खर्च होणार नाहीये। कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे हे हॉस्पिटल डेव्हलपरकडनं बनवून घेणार आहोत। डेव्हलपरला त्याचा कन्स्ट्रक्शन टीडीआर आपण देणार आहोत, जेणेकरून त्याचंही त्या ठिकाणी नुकसान होणार नाही। आणि अतिशय अद्ययावत असलेल्या या हॉस्पिटलला मेडिकल इक्विपमेंटचा खर्च सुद्धा मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की मेडिकल इक्विपमेंट आणि फर्निचरचा खर्च सुद्धा शासनानं करावा। आता इमारत आणि मेडिकल इक्विपमेंटचा खर्च शासनाने केल्यानंतर महापालिकेनं निदान तो चालवण्याचा खर्च तरी उचलावा। आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी ज्या ब्रोशरमध्ये आता आहेत त्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये तुम्ही बघू शकता की बाकीच्या गोष्टी सुद्धा अंतर्भूत केलेल्या आहेत। पॅरामेडिकल कॉलेज, नर्सेससाठी राहण्याची सोय, डॉक्टरांसाठी राहण्याची सोय आणि इतर सगळ्या सुविधा ह्या आम्ही ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे पुढल्या 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लता मंगेशकर नाट्यगृह झालं, इंदिराबाई सरनाईक हॉस्पिटल झालं, तशाच पद्धतीचं ही एक वास्तू आम्ही महापालिकेला, माझ्या मतदारसंघातील जनतेला नव्हे तर मीरा भाईंदर शहरातील जनतेला आम्ही अर्पण करतोय। काम चालू झालेलं आहे, 3 वर्षामध्ये ते पूर्ण करणार। पण महापालिकेचा एकही रुपया खर्च ह्या मेडिकल इक्विपमेंटसाठी होणार नाही। महापालिकेने सगळं फक्त चांगल्या प्रकारे ते हॉस्पिटल चालवावं असं आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे। कारण शेवटी कसं आहे की आता बघा, टेंबा हॉस्पिटलची पण काय अवस्था आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण अनेक तक्रारी त्या माध्यमातून येत असतात।
ते हे हॉस्पिटल जसं ठाणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अतिशय चांगल्या प्रकारे चालवतं. महापालिकेने ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे एवढी 3.5 लाख फुटाची जी इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये सगळे काय सुविधा जर आम्ही महापालिकेला करून देत असेल तर महापालिकेचं कर्तव्य बनतं की त्यांनी थोडासा निधी, कारण शेवटी रस्ते, गटार, वॉटर मीटर बरोबर हे जे हा जो खर्च आरोग्यविषयक खर्च आहे तो पण महापालिकेने करणं कर्तव्य असतं. आणि महापालिकेने असं हात वर करून चालणार नाही की नाही आमच्याकडे पैसे नाही आणि आम्ही हे करू शकत नाही. त्यांना ते करावंच लागेल. इतर दुसऱ्या खर्चातून थोडीशी कपात करा, पण महापालिकेने हे इस्पितळ अद्ययावतपणे अतिशय चांगल्या प्रकारे चालवा. कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांना सुविधा देत आहोत, तर महापालिकेने सुद्धा त्यासाठी आपलं योगदान देणं गरजेचं आहे. नाही, एक हॉस्पिटल 3 वर्षानंतर येईल याच्या आपण 377 बेडची आपला महानगरपालिका म्हणजे आपल्या हद्दीमध्ये आणि अजून MMR मध्ये जे लोक पेशंट येणार आहेत त्यांना फायदा होईल म्हणून आज उद्घाटन करत आहे. उद्घाटन बोलूया की आपण याचा आपण माहिती तुम्हाला देतो 3 वर्षानंतर. आणि ते त्यावेळेस मानू की 3 वर्षानंतर आपण त्यांचं चालवायची म्हणून त्याचं काय करायचं पण 6 महिन्याच्या अगोदर एक प्लॅनिंग करूया की हॉस्पिटल तयारी झाल्यानंतर आपण जे 14 फ्लोर हॉस्पिटल आहे त्यांचं चालवण्यासाठी त्यावेळेस मानू की 2.5 वर्षानंतर 2.5 इयर्स नंतर की तो महानगरपालिका सक्षम झाले की नाही झाले त्यावेळेस आपला माहिती होणार. दुसरा आपण सक्षम झाले आणि अजून आपण PPP मोड मध्ये या दुसरा थर्ड पार्टी मोड मध्ये आपण करायची त्यावेळेस आपण ठरवू. हे आहे पहिली बात. PPP में बिल्कुल नहीं करने का सर. नाही ते फक्त ते पॅरामेडिकलचं हो ऊपर ते पॅरामेड म्हणजे आपण ते सांगत नाही. PPP म्हणजे काय उनको बोलले तोच मी सांगता त्यावेळेस आपण कोणती मॉडेल वापरू की राजीव गांधी मॉडेल वापरू की आपण थर्ड पार्टी मार्फत वापरू की आपण PPP मोड. PP मध्ये फक्त प्रायव्हेटच्या पार्टनरशिप मध्ये जे पॅरामेडिकलची 4 फ्लोर आहे त्यांना ते चालवायच्या. ते चालवल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याकडे निधी येतात तो त्या निधी मार्फत आपण आपला पूर्ण हॉस्पिटल चालवायचं का कसा करायचे त्यावेळेस आपण ठरते. आणि ठरल्यानंतर आपण एक फायनल निर्णय घेणार. याचा विषय काय. दुसरं काय की आपल्याकडे इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे. टेंबा हॉस्पिटल ऑलरेडी ट्रान्सफर झालेले आहे. टेंबा हॉस्पिटल इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये आपण डायलिसिस मशीन स्वतः NGO मार्फत करून घेत होते. अगोदर 8 होते त्यानंतर आपण 8चे अजून घेतले होते. त्याचा आता व्यवस्थित चालू आहे. परंतु तुमचं म्हणणं मानू की एक मशीन या 2 मशीन चालू नाही आहे तर तुम्ही आम्हाला माहिती द्या आणि मी तुम्हाला हे म्हणजे लवकरात लवकर त्यांचं जे काही चालू करणार आहे या मेंटेनन्स करणार आहे करूया. त्या विषय 2 विषय एकदम नाही मगर कमिशनर